उपोषणासाठी बसलात, नेमकी मागणी काय आहे, कधीपासून बसलात आणि काय मागणी काय सांगाल? मी ॲडव्होकेट जमीर पठाण. आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत. आम्ही साहेबाचे सामान्य कार्यकर्ते आहोत आणि आमची मागणी अशी आहे की साहेबाकडं सर्व समाजाची समस्या घेऊन जाणारा वर्ग खूप मोठा आहे. कारण आम्ही साहेबाला फार जवळून पाहिलं. साहेबाकडे कोणता जात नाही, कोणता धर्म नाही, तू कोणत्या पक्षातून आला असं काय प्रश्न नाही. त्याच्यामुळं अशा लोकनेत्याचे हात मजबूत असणं फार गरजेचं आहे. कारण ते फक्त लोहा खंडारचेच आमदार नाहीत, हे आमच्या तमाम नांदेड जिल्ह्याचे जनतेचे जननायक आहेत. त्याच्यामुळं आमच्या साहेबासारख्या कर्तव्य दक्ष नेत्यांना एक वजनदार कॅबिनेट मंत्रीपद असणं फार गरजेचं आहे आणि त्याचं सत्यता बी आहे. कारण सर्वात जास्त जिल्ह्यातील सिनियर उमेदवार आहे. जवळपास 3दा आमदार राहिलेले साहेब आहेत, एकदा खासदार राहिलेले साहेब आहेत आणि साहेबाचा पहिल्यांदा जिल्ह्यातून हक्क पहिल्यांदा चिखलीकर साहेबाचा मंत्रिपदावर जाते. त्याच्यामुळं कुठे बी कमी जास्त विचार करण्यात येऊ नये किंवा आमच्या जे सामान्य कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत वरिष्ठांपर्यंत, माननीय अजितदादापर्यंत किंवा फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचावे आणि साहेबांनी कोणत्या बी शंका न करता साहेबावर एक विश्वास टाकावा आणि वजनदार मंत्रिपद द्यावं, हे भावना वरपर्यंत पोहोचावे, याच्यासाठी आम्ही उपोषणाला इथं कालपासून बसलेलो आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.